मान दुखायला लागली आपली. ती मान दुखली आणि 8-10 दिवसांनी दुखल्यानंतर आपल्या हातातली ताकद कमी झाली. आता हात वर उचलताच येत नाही. तर हा जो खांदा आहे, आता आपला त्रास काय, हा खांदा वरच होत नाही, हा हात असा होतच नाही, याला नंबर 5 ची नस ताकद देते. तर आपल्या 4थ्या आणि 5व्या मणक्यात जी गादी असते, दर 2 मणक्यात गादी असते, शॉक ऍब्सॉर्बर असतो आपल्या वाहनाला असतो तसा, ती गादी घसरली आहे आणि ती घसरून नंबर 5 च्या नसेवरती खूप दाब देते उजव्या, आणि म्हणून तो खांदा लुळा पडला. तर तुम्हाला पटकन शस्त्रक्रिया करून ती घसरलेली चकती, घसरलेली गादी म्हणा, ती काढायची. ती इथनं आपण ऑपरेशन करून ती गादी काढून टाकतो. गादी काढली की नसेवरचा दाब जातो, पण लगेच सुधारणा येत नाही, कारण आपल्याला हे ताकद जाऊन 15 दिवस झालेत. ऑपरेशन नंतर जवळजवळ 2-3 महिने लागतात आणि औषध एकच, व्यायाम व्यायाम व्यायाम. अक्षरशः एक फुटक्या कवडीची गोळी नसते ऑपरेशन नंतर. लोकांना वाटतं एवढं मोठं ऑपरेशन झालं, इंजेक्शन असतील, काही नाही. अक्षरशः फुटक्या कवडीची गोळी नाही, पण व्यायाम मात्र करायचे. म्हणजे करून, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे करून घ्यावे लागणार तुम्हाला. तर असं आपण करूया. तर हे ऑपरेशन बऱ्यापैकी जुने, तुम्हाला सांगितलंच मी, जवळजवळ 60 वर्ष होऊन गेली. तर तुम्ही बाहेर त्या ऑपरेशनवरचा माहितीपट बघा आणि परत या, मग आपण बोलूया. अर्थ असा की पथ्य कुठलं नाही, ताकद पूर्ण येईल ना, हळूहळू येते, सहसा पूर्ण येतात. आता हे एक लक्षात ठेव, तू लेखा तरणा बाण पोरगा आहेस, आम्ही आता लेखा म्हातारे आहोत, तेव्हा थोडी कमी जास्त होऊ शकतं. आता 3 महिन्यात कळेल, लगेच काही सुधारणा येत नाही, लक्षात ठेवा.